तर शिवसेना सुनावणी प्रक्रियेवर माझा विश्वास नाही. सुप्रीम कोर्टाने ताबडतोब सुनावणी घ्यायला हवी होती. पक्षांतरावर ताबडतोब निर्णय झालेला पाहिजे होता. पृथ्वीराज चव्हाणांनी या सुनावणीवर आपली ही प्रतिक्रिया दिली आहे. निर्णय न देऊन एक प्रकारचा हा निर्णय दिलेला आहे अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पहिला विषय आहे की सुनावणी चाललेली आहे. माझा काही या प्रक्रियेवर काही विश्वास नाही. मुळात जेव्हा मूळ एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेना फोडली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाकडे जर खटला गेला होता त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने ताबडतोब हे पक्षांतर झालं का नाही झालं यावर निर्णय द्यायला पाहिजे होता. पक्षांतर झालं असतं त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. जर झालं नसेल तर स्पष्ट सांगायचं यात काही चुकलेलं नाही, सगळे व्यवस्थित आहे. पण तुम्ही निर्णय न देऊन एका प्रकारे निर्णय दिला आणि ते सरकार चालू राहिलं. आणि त्यामुळे माझा तीव्र त्याला निषेध आहे की तुम्ही ही मुद्दाम ती सरकार वाचवण्याकरता. शेवटी काय विषय आहे की जर तुम्ही आमदार खरेदी करायला 40 आमदारांना 50-50 दिले असतील, 2000 खर्च केले असतील, तर तो निर्णय एका वाक्यात जर फिरला तर तो कोण फिरून देईल बरं? त्यांना जे करायचं त्यांनी केलं की हा निर्णय बदलू नये.